6 जूनला दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची पहिली मागणी काय असेल, कोणत्या गोष्टीसाठी हे आंदोलन आहे हे तुम्हाला माहिती झालं असेल. मात्र याबाबत थोडंसं सविस्तर बोलायचं झालं तर सुरुवात ही कॉक्रोच या शब्दापासून झाली. इथल्या बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणण्यात आलं आणि म्हणजे अभिजित दिपके यांनी इंस्टाग्रामवर आणि ट्विटरवर कॉक्रोच जनता पार्टी असं पेज बनवलं आणि याला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलो केलं की इथं 22 मिलियनपेक्षा जास्त आता सध्याचे फॉलोअर्स आहेत आणि ट्विटर अकाउंट सुद्धा त्यांचं एवढ्या वाढत्या प्रभावामुळे असं दिपके यांचं म्हणणं आहे तर ते बंद झालेलं आहे. कारण काहीही असलं तरीही भारतातील तरुणांचं आकर्षण खेचून घेण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीला यश आलेलं आहे. सोशल मीडियावरचं हे यश आज मैदानामध्ये दिसणार आहे. मैदानामध्ये नेमकं आज काय होते याच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर आजची नेमकी मागणी काय आहे, हे इलेक्शन लढवणार आहेत का किंवा तिथे जमणारे लोक हे पद घेण्यासाठी जमणार आहेत का, तर असं काहीच नाहीये. जे आंदोलनात सहभागी होणार आहेत मुद्दा क्लिअर आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि या गोष्टीसाठीच कॉक्रोच जनता पार्टीचे लोक आज दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहेत. हे जर यशस्वी झालं म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडियावरचं यश हे प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण मिलियनमध्ये सबस्क्रायबर असून उपयोग नाही, क्रांती काय होते हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि जर ब्रह्मनिराश झाला आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या हातून सक्सेस होत नाहीये, कारण मग एकतर त्यांच्याकडे मुद्दा ठोस नाहीये, कारण जो विरुद्ध पक्षाचे मुद्दे आहेत तेच मुद्दे यांनी लावून धरलेले आहेत. मग भाजपच्या विरोधातले पक्ष कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे याच्यावर आपण एक नंतर सविस्तर व्हिडिओ बनवूच. परंतु सध्या तरी कॉक्रोच जनता पार्टीचं मेन टार्गेट आहे, महत्वाचं टार्गेट आहे ते म्हणजे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधान यांना घरी बसवणं आहे. आणि याच्यानंतर मग पुढच्या स्टेप असतील, मग निवडणुका लढवायच्यात का किंवा भारतामध्ये आणखीन कुठे महत्वाचे बदल घडवून आणायचे आहेत, त्याच्यामध्ये मग टीम मॅनेजमेंट कोण असणार आहे, कोणाला कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून, शहरातून प्रतिनिधित्व करायला भेटेल, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी ह्या पुढच्या आहेत. सुरुवातीचा टप्पा आज किती यशस्वी होतो, किती कॉक्रोचेस मैदानात उतरतात हे बघणं महत्वाचं आहे.